महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा समोर आली आहे। आज सकाळच्या सुमारास अशीच एक घटना डोंबिवली पूर्वेकडील मधुबन टॉकीज परिसरात घडली। मधुबन गल्लीत कायमचा फेरीवाल्यांची गर्दीच असते। या गल्लीतून ॲम्ब्युलन्स चालक गणेश माळी हा ॲम्ब्युलन्स रिव्हर्स घेत असताना यावेळी एका कडप्प्याला त्याच्या गाडीचा धक्का लागला। त्यानंतर 2-3 फेरीवाल्यांनी त्याला शिवीगाळ देखील केली आणि पाहता पाहता फेरीवाल्यांचं मोठं टोळकं जमलं। त्यांनी गणेश माळीला समोरच्या गल्लीत नेत बेदम मारहाण केली। या मारहाणीत गणेशच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। मारहाणीचा हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गणेशने तक्रार दाखल केली। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोन्ही फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले। हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे, तर तिथं ॲम्ब्युलन्स काढत तर तिथे जागा नव्हती तेवढी कम्फर्टेबल। कटुकट थोडं काढताना फुटपाथवाली गटारावरती एक कडपा होता झाकण दिलेला, तर मी गाडी रिव्हर्सला घेताना मिनिमम थोडं असं किंचित टायर त्याच्यावर कडप्याला धक्का लागला। तो सरकून आणि वरती घेऊन त्याच जागी परत जसा होता। तर पाठी असलेले काही फेरीवाले येऊन त्यांनी मला शिवीगाळ केली आणि त्याच्यासोबत अजून एक फेरीवाल्याला आणखी धक्काबुक्की करून मग आतमध्ये नेऊन मला मारहाण केली। आता तक्रार दिली आहे ना पोलीस? आता मी पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे आणि मेडिकल हे करून आलो, तर आता माझी तक्रार नोंद करून घेतात। किती जणांचा जमाव होता? सध्या तर जेव्हा बाचाबाची झाली तेव्हा 2 जण होते, तर आतमध्ये नेऊन खूप फेरीवाले जमले सर। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।